आपला आवाज कोकण 24 तास. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तसेच साठा संपणार का, नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणार की नाही यावर CIDPचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. पेट्रोल पुरवठा बंद होतोय की काय, म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती साधारणपणे तुम्ही या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहात आणि आता CIPMPDचे चेअरमन देखील आहात, राष्ट्रीय अध्यक्ष आहात. सो त्यावरती या सगळ्या घडामोडीवर तुमची प्रतिक्रिया नक्की काय? काल खरं तर युद्ध आणि होळी एकदम आली आणि काल होळीमध्ये काही पेट्रोल पंप बंद असतात, सुट्या घेतात. त्यामुळं समजा रत्नागिरीचं बोलायचं झालं तर निम्मे पंपांवर बंद होतं. त्यामुळं उरलेल्या पंपांवर त्याचा लोड येतो. तसा त्या पद्धतीनं आला. राज्यातल्या शहरामधून ही परिस्थिती झाली अटण्याची शक्यता आहे. काही पंप होळीमुळे बंद होते, त्यामुळं उर्वरित पंपांवर रांगा लागल्या आणि त्याच वेळेला थोड्याशा या अफवा आल्या की युद्धामुळं पेट्रोल डिझेल मिळणार नाही म्हणून. प्रत्यक्षात असं आहे, 2 दिवसापूर्वी आपले पेट्रोलियम मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी यांनी संसदेमध्ये असं स्टेटमेंट केलं आहे की भारताकडे अंडरग्राऊंड, फ्लोटिंग, रिफायनरी हा असं सगळा मिळून 74 दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे. 74 दिवसाचं स्टॉकचं बफर गव्हर्नमेंट आणि ऑइल कंपन्या बाळगून आहेत. त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही आहे. तसंच कोणत्याही ऑइल कंपनीनं कोणत्याही देशभरातल्या डीलरला काही तुटवड्यासंदर्भात किंवा तुम्ही सेल कंट्रोल करा अशा पद्धतीची कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे असं काही होण्याची शक्यता आम्हाला आत्ता तरी वाटत नाही आहे. तसं काय असेल तर आम्हाला कळेल आणि तुम्हाला सांगू असं काय. त्यामुळं एक माझी ग्राहकांना अशी एक विनंती आहे की तुम्ही पॅनिक बाईंग करू नका. जर आज जो मनुष्य रोज 5 लिटर भरतो तो अचानक टाकी फुल केली तर त्या सगळ्याच कस्टमरचं सेल वाढतो. लॉजिस्टिक्स इश्यूमुळं अचानक काय पेट्रोल डिझेल येत नाही, ते आणायला वेळ जातो. आपल्याकडे टँकर्सची सुविधा या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्या कारणाने जर काही गॅप आली तर मग त्याचा अर्थ असा घेतला जातो की शॉर्टेज आला. शॉर्टेज येण्याचं आणि युद्धाचं गाडीचा संबंध आत्ता तरी नाही. घाबरून जाण्यासारखे सध्या कोणतेही कारण नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी संसदेमध्ये देशामध्ये असलेल्या तेल साठ्याबाबत स्पष्टता दिली आहे. आपल्याकडे 74 दिवस पुरेल इतका साठा आहे. सध्याची संपूर्ण परिस्थिती बघता पेट्रोल महाग होईल, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी होईल यासह इतर चर्चा सुरू आहे. त्यासह सर्व निर्धार आहेत. पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या कंपन्यांकडून देखील अशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी प्रतिक्रिया उदय लोध, राष्ट्रीय अध्यक्ष CIPD यांनी दिली आहे. आपला स्टॉक्स सध्या व्यवस्थित 74 दिवसांपर्यंत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी पडते की तेलाचे दर किंवा कच्च्या तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गणितांवरती अवलंबून असतात. एक देश त्याला काही इफेक्ट होतो असं नाही आहे, पण ती गणित आपण थोडक्यात मांडू शकत नाही. पण साधारण लोकांना जे वाटतंय की चर्चा सुरू आहे की पेट्रोलचे दर वाढू शकतात, तर याबाबत तुम्ही काही सांगू शकाल? आत्ता असं जर आपण बघितलं तर क्रूडचे दर ती कोविडमध्ये मायनस होते आणि ते $140 प्रति बॅरलपर्यंत गेले होते. आता एवढं मोठं व्हेरिएशन असताना सुद्धा आपल्याकडे दर स्थिर आहेत. आता हे स्थिर असण्याचे कारण शासन त्याच्यामध्ये कंट्रोल करतं. ऑइल कंपन्यांना काही वेळेला लॉस घ्यायला लावतो, काही वेळेला ऑइल कंपन्या याच्यामध्ये खूप पैसे मिळवतात. दोन्ही प्रकारे असतं. डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट रोजच्या घडामोडीचा कन्झ्युमरवर येत नाही. त्यामुळे आत्ता असं काही सांगता येत नाही की हा दर उद्या तिकडे क्रूड बॅरल वर गेला म्हणून लगेच आपले दर वाढतील, असं काही सांगता येत नाही. ते संपूर्णतः शासन आणि ऑइल कंपन्या यांच्या स्तरावर होतं आणि त्यांच्या ताब्यात हे निर्णय असतात. कोणत्याही पेट्रोल पंपला दर वाढायचे किंवा कमी व्हायचे याची काहीही बातमी असू शकत नाही. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़,
ले चलता हूँ तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।